Hello students, today we'll continue the next part of S block elements. In last part, we have discussed, I think, up to the uses of S block elements. ठीक आहे ना. ह्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण वळणू काही महत्त्वाच्या पॉइंट्स वरती फोकस करूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कंपाउंड्स ऑफ द अल्कली मेटल्स, त्याच्यामध्ये ओके मोनॉक्साइड, पेरॉक्साइड अँड सुपरऑक्साइड्स हियर. ठीक आहे. मोनॉक्साइड चा हायड्रोलायसिस केलं, पेरॉक्साइडचं हायड्रोलायसिस केलं आणि सुपर ऑक्साइडचं हायड्रोलायसिस केलं तर तुम्हाला काय येस इथं बाय प्रोडक्ट्स वेगवेगळे मिळतील. ठीक आहे ना. एक काय फिक्स तुम्हाला मेटल मिळणार, मेटल आयन फिक्स मिळेल तिथं. ठीक आहे. इथं बघा मोनॉक्साइडच्या ठिकाणी फक्त OH मायनस मिळेल. दॅट इज द बेसिक सोल्युशन ओनली. ठीक आहे. M2O2 म्हणजेच काय पेरॉक्साइड मध्ये वळणू OH मायनस पण मिळेल आणि H2O2. मग ही रिएक्शन तुम्ही H2O2 प्रिपरेशन साठी सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. सुपर ऑक्साइड्स मध्ये मात्र ओके H2O2 पण मिळतो आणि O2 पण मिळतो. ओके म्हणजेच काय O2 गॅस इज रिलीज्ड ओके इज when super oxides reacts with water. That is very important point. ठीक आहे. Why is KO2 paramagnetic? आता इथं KO2 paramagnetic का आहे? ठीक आहे. हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. O2 मायनस कसा आहे पॅरामॅग्नेटिक, कारण काय त्याच्याकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सहज समजते तुम्हाला किती O2 मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत 16 आणि मायनस म्हणजे एक 17. करेक्ट ना. 17 इलेक्ट्रॉन्स म्हणजे डेफिनेटली तो काय झाला पॅरामॅग्नेटिक झाला, म्हणजे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे आणि तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कुठे असतो तर पाय स्टार 2p मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. कुठे असतो पाय स्टार 2p मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. ठीक आहे. MOT मध्ये स्टडी केलं तुम्ही. क्लिअर. ठीक आहे. हॅलाइड्स बघूया आता. हॅलाइड्स मध्ये जनरली काय विचारलं जातं बघा. ओके इज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स ओके इज ऑलवेज हियर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. त्याची ऑर्डर तुम्हाला विचारली जाऊ शकते. ठीक आहे ना. फॉलो द ट्रेंड. अगोदर कोण फ्लोराईड, त्याच्यानंतर क्लोराईड, त्याच्यानंतर व्हॉट ब्रोमाइड अँड देन व्हॉट आयोडाईड. समजते हे. येस. ही ऑर्डर लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुठली फ्लोराइड्स, क्लोराइड्स, ब्रोमाइड्स अँड आयोडाईड. आणखी एक महत्वाचा पॉइंट लो सॉलिबिलिटी. लो सॉलिबिलिटी ऑफ LiF कशामुळं ओके इन वॉटर कशामुळं ड्यू टू इट्स हाय लॅटाइस एन्थॅल्पी. लॅटाइस एन्थॅल्पी हाय आहे म्हणजेच काय LiF बॉन्ड जो आहे तो इझिली ब्रेक होत नाही. ठीक आहे. इट रिक्वायर्स मोर एनर्जी टू ब्रेक दॅट बॉन्ड, दॅट इज द लॅटाइस एन्थॅल्पी. बरोबर आहे. लॅटाइस का, कारण काय तो आयनिक आहे आणि आयनिक क्रिस्टल्सला ब्रेक करण्यासाठी ओके लॅटाइस एन्थॅल्पीची गरज असते. त्याला लॅटाइस एन्थॅल्पी म्हणलं जातं. अंडरस्टूड. ठीक आहे. येस. Whereas low solubility of CSI is due to smaller okay is hydration enthalpy of two ions. ठीक आहे. लो सॉलिबिलिटी ऑफ CSI म्हणजे सीझियम आयोडाइड इज ड्यू टू स्मॉलर हायड्रेशन. इथं काय आहे येस लॅटाइस एन्थॅल्पी हायर आहे LiF च्या केसमध्ये आणि CSI च्या केसमध्ये स्मॉलर हायड्रेशन एन्थॅल्पी, स्मॉल अमाउंट ऑफ एनर्जी दॅट इज एन्थॅल्पी इज रिलीज्ड व्हाईल कंबाइनिंग these two ions, sorry hydration of ion. हायड्रेट ज्यावेळेस होतो तो ओके त्यावेळेस काय स्मॉल अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज होते, त्याला स्मॉलर हायड्रेशन एन्थॅल्पी म्हणायचं. ठीक आहे. येस. बाकीचे मग अदर सॉल्युबल आहेत कशामध्ये इथेनॉल, एसिटोन ओके सॉरी इथाइल एसिटेट, LiCl जो आहे तो पेरिडीन मध्ये सॉल्युबल आहे. या सगळ्या गोष्टी बाकीच्या हे दोन पॉइंट खूप महत्वाचे होते आणि वरचा बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंटचा पॉइंट ऑलवेज म्हणलंय व्हेरी इम्पॉर्टंट अगेन फ्लोराइड्स, क्लोराइड्स, ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स. करेक्ट. नेक्स्ट वन. ठीक आहे. ह्या पॅरेग्राफ मध्ये IMP काय आहे तर काय लिथियम कार्बोनेट जे आहेत ते काय लेस स्टेबल असतात. ओके ते पुढे दिलंय तुम्हाला ऑलरेडी. ऑन हिटिंग they had on heating they lose okay CO2 okay and forms Li2O that is monoxide. ठीक आहे. yes. Anomalous properties कडे जाऊया. that is points of difference between lithium and other alkali metals. ओके काय पॉइंट्स ऑफ डिफरन्सेस आहेत कोणासाठी ओके लिथियम आणि अदर अल्कली मेटल्स मध्ये, म्हणजे लिथियम वेगळा असणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळे असणार आहेत. ठीक आहे. लिथियम साठी ओके लिथियम कसं आहे मच हार्डर आहे. ठीक आहे. अदर अल्कली मेटल्स पेक्षा ओके इट्स मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इज ओके हायर दॅन दी अल्कली मेटल्स. त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कसा आहे हायर आहे. लिथियम इज लेस रिएक्टिव्ह बट द स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट.
लिथियम कसा आहे, स्ट्रॉंगेस्ट ओके रिड्युसिंग एजंट आहे अमॉंग दी ऑल अल्कली मेटल्स. ऑन कंबशन इन एअर लिथियम फॉर्म्स ओनली ओके व्हॉट मोनॉक्साइड. हे मागं पण पाहिलं आपण, बरोबर आहे ना. ओके, मोनॉक्साइड फॉर्म करतो तो आणि नायट्राइड फॉर्म करतो. पण अदर अल्कली मेटल्स जे आहेत ते काय मोनॉक्साइड फॉर्म करत नाहीत किंवा नायट्राइड फॉर्म करत नाहीत. समजतंय ना, मागं पाहिलं आपण. ओके, सोडियम जो आहे तो पेरॉक्साइड फॉर्म करतो आणि अदर अल्कली मेटल्स जे आहेत बिगर साइज अल्कली मेटल्स दे फॉर्म्स यस सॉरी सुपर ऑक्साइड्स. करेक्ट ना. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. LiCl इज डिलिक्विसंट. डिलिक्विसंट कशाला म्हणायचं, विच एब्झॉर्ब वॉटर. ठीक आहे ना. ओके, म्हणून तो हायड्रेट फॉर्म करतो, वॉटर एब्झॉर्ब करतो आणि हायड्रेट फॉर्म करतो. इट गेट क्रिस्टलाइज्ड ॲज ओके LiCl ट्वाइस H2O. त्याच्यामध्ये LiCl सोबत ओके इस काय म्हणू शकता तुम्ही, ओके वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे, ट्वाइस ट्वाइस H2O. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणायचं त्याला. अदर अल्कली मेटल जे आहेत ते डिलिक्विसंट नाही आहेत, ते मॉइश्चर एब्झॉर्ब करत नाहीत किंवा हायड्रेटच्या फॉर्म मध्ये राहत नाहीत. बरोबर आहे ना. ओके, डू नॉट फॉर्म हायड्रेट्स. नेक्स्ट, लिथियम हायड्रोजन कार्बोनेट ओके जो आहे ओके इज नॉट ऑब्टेन्ड इन सॉलिड फॉर्म while other okay is definitely forms solid hydrogen carbonates. ठीक आहे, सॉलिड फॉर्म मध्ये तो ऑप्टेन करू शकत नाही आपण. ठीक आहे, तुम्हाला विचारू शकतात ना इथं. ठीक आहे, डिलिक्विसंट विचारू शकतात, ओके स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स मोनो ऑक्साइड विचारू शकतात, नायट्राइड विचारू शकतात. ठीक आहे ना. ओके, हायड्रोजन कार्बोनेट विचारू शकतात. आलं लक्षात. ठीक आहे. लिथियम अनलाइक अदर अल्कली मेटल्स ठीक आहे ना फॉर्म्स नो इथायनाइड ऑन रिएक्शन विथ इथाइन. इथाइन सोबत रिएक्शन केलं ओके तर काय तो इथायनाइड फॉर्म करत नाही. समजते का. ओके, लिथियम अनलाइक अदर अल्कली मेटल्स फॉर्म्स नो इथायनाइड ऑन रिएक्शन विथ. करेक्ट. सोडियम जर रिॲक्ट केलं तर काय तो इथायनाइड फॉर्म करतो. पण काय इथायनाइड समजतो का तुम्हाला. इथायनाइड जस्ट 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला इथायनाइड काय असतो. ठीक आहे ना. सी हियर इथायनाइड मीन्स HC ट्रिपल बॉन्ड ओके C मायनस. ठीक आहे, इथं Li प्लस असा कंपाऊंड फॉर्म करू शकत नाही तो. ठीक आहे, पण सोडियमचा इथेनॉइड फॉर्म होतो ना, माहिती आहे आपल्याला. इट कॅन फॉर्म इथायनॉइड. ठीक आहे ना. ओके येस. नेक्स्ट बघा, व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट, लिथियम नायट्रेट. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. ठीक आहे, लिथियम नायट्रेट व्हेन हिटेड गिव्स लिथियम ऑक्साइड, म्हणजे मोनॉक्साइड फॉर्म करतो तो. बघा इथं लिथियम नायट्रेट जो आहे तो हिट केला ओके तर काय मोनॉक्साइड फॉर्म होतो बाय रिमूव्हल ऑफ NO2 अँड O2. आता इम्पॉर्टंट काय आहे ओके तिथं गॅस कुठला रिलीज होतो तर NO2 आणि O2 गॅस. पण सोडियम नायट्रेटला ओके तुम्ही हीट केला तर काय फॉर्म होतो, सोडियम नायट्राइट फॉर्म होतो अँड अदर इज O2 गॅस. ठीक आहे ना, अदर इज O2. आता इथं नायट्रेट फॉर्म, दोन्हीचे रिएक्शन वेगवेगळे आहेत ना, एकाच ग्रुप मधले नायट्रेट आहेत दोन्ही सुद्धा. ठीक आहे ना. ओके, पण काय इथं मोनॉक्साइड फॉर्म होतो आणि ह्या केसमध्ये काय फॉर्म होतो, नायट्रेट फॉर्म होतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. LiF and Li2O are comparatively much less soluble in water than the आत्ताच आपण डिस्कस केलं होतं. बरोबर आहे ना. ओके, LiF कसं आहे, लेस सॉल्युबल आहे इन वॉटर. वाय, बिकॉज ऑफ यस लॅटाइस एन्थॅल्पी कशी आहे या केसमध्ये हायर आहे. ठीक आहे ना. ओके, हे झाले पॉइंट्स ऑफ सिमिलॅरिटीज. हे विचारू शकतात तुम्हाला. ओके, खूप केअरफुली करायचं आहे हे पॉइंट्स ऑफ सिमिलॅरिटीज, सॉरी पॉइंट्स ऑफ डिफरन्सेस. पुढे आहे पॉइंट्स ऑफ सिमिलॅरिटीज. तर डायगोनल रिलेशनशिप म्हणतो आपण कोणासोबत. ओके, तो डायगोनली रिलेटेड असतो. इट इज डायगोनली रिलेटेड. सपोज लिथियम आहे, लिथियम इज डायगोनली रिलेटेड विथ मॅग्नेशियम. ठीक आहे ना, त्याला पॉइंट्स ऑफ सिमिलॅरिटीज म्हणतो आपण. ओके, मग तो कोणासोबत सिमिलॅरिटी दाखवतो पॉइंट्स ऑफ सिमिलॅरिटी, तर काय मॅग्नेशियम सोबत. त्यालाच आपण डायगोनल रिलेशनशिप म्हणतो. त्याचं पोटेन्शियल जे आहे चार्ज टू ओके एस साईज रेशो वरनं ओके फाइंड आउट केला जातो. करेक्ट ना, चार्ज टू रेशो साईज रेशो. करेक्ट. लिथियमची साईज बघा ओके अप्रॉक्सिमेटली लिथियमची 152 पिकोमीटर आहे, मॅग्नेशियमची 160 पिकोमीटर अप्रॉक्सिमेटली सेम आहे.
इथं सुद्धा लिथियम प्लस मध्ये 76 पिकोमीटर आहे आणि इथं येस 72 पिकोमीटर. अप्रॉक्सिमेटली कसं आहे सेम आहे. करेक्ट ना. ठीक आहे. आता फर्स्ट पॉईंट बघा, बोथ लिथियम अँड मॅग्नेशियम आर हार्डर. दोन्हीचे पॉइंट्स ऑफ सिमिलॅरिटीज मध्ये बघा. ओके, दोन्ही कशा आहेत, हार्डर आहेत, लाइटर आहेत दॅन दी एलिमेंट्स विथ इन रिस्पेक्टिव्ह ग्रुप्स. दोन्ही ग्रुप्स मध्ये ओके जर पाहिलं लाइटर आहेत आणि हार्डर आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि अदर जर एलिमेंट्स पाहिले तर सॉफ्ट आहेत. करेक्ट. लिथियम अँड मॅग्नेशियम रिॲक्ट स्लोली विथ वॉटर. दोन्ही ओके वॉटर सोबत स्लोली रिॲक्ट होतात. पण अदर जर पाहिलं तर विग्रसली रिॲक्ट होतात. सोडियम विग्रसली रिॲक्ट होतो, पोटॅशियम विग्रसली रिॲक्ट होतो. बरोबर आहे ना. ओके, देअर ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स आर मच लेस सॉल्युबल अँड देअर हायड्रॉक्साइड्स डिकम्पोज ऑन हिटिंग. त्याचे हायड्रॉक्साइड एकतर काय लेस सॉल्युबल आहेत. कुठले हायड्रॉक्साइड्स, जनरली बेसिस असायला पाहिजे ना, ते लेस सॉल्युबल आहेत. ओके, आणि अदर मोर सॉल्युबल आहेत. ठीक आहे. ओके, हायड्रॉक्साइड डिकम्पोज ऑन हिटिंग. हायड्रॉक्साइडचं ओके सर हायड्रॉक्साइडला हीट केलं तर डिकम्पोज होतात. बोथ फॉर्म नायट्राइड्स. दोन्ही काय फॉर्म करतात, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. दोन्ही काय फॉर्म करतात, नायट्राइड फॉर्म करतात. दिस इज द कॉमन ओके काय म्हणू शकताय रिएक्शन इन बोथ. दुसरे दोन्ही मोनॉक्साइड फॉर्म करतात. बोथ फॉर्म्स मोनॉक्साइड. करेक्ट ना. ओके, कारण काय ते परऑक्साइड किंवा काय सुपर ऑक्साइड फॉर्म करत नाहीत. दोन्ही काय मोनॉक्साइड फॉर्म करतात. ठीक आहे. कार्बोनेट्स, आता हा पण पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे. मॅग्नेशियमचे कार्बोनेट्स आणि काय लिथियमचे कार्बोनेट्स. ठीक आहे. इझिली डिकम्पोज होतात. डिकम्पोज इझिली ऑन हिटिंग. फॉर्म दी ऑक्साइड्स अँड CO2. CO2 फॉर्म होतो आणि ऑक्साइड फॉर्म होतो. मागे पाहिलं आपण डिकम्पोजिशन रिएक्शन. करेक्ट ना. ठीक आहे. सॉलिड ओके हायड्रोजन कार्बोनेट्स आर नॉट फॉर्म. दोन्ही ठिकाणी ओके सॉलिड हायड्रोजन कार्बोनेट्स फॉर्म होत नाहीत दोन्हीच्या केसमध्ये. बोथ लिथियम क्लोराइड अँड मॅग्नेशियम क्लोराइड. लिथियम क्लोराइड अँड मॅग्नेशियम दोन्ही ठीक आहे ना. ओके काय आर सॉल्युबल इन इथेनॉल. दोन्ही कशा आहेत, इथेनॉल मध्ये सॉल्युबल आहेत. ठीक आहे ना. दोन्ही इथेनॉल मध्ये सॉल्युबल आहेत. बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे इथेनॉल. लक्षात येतो का बघा तुमच्या. ठीक आहे ना. ओके, आणि वॉटर मध्ये लेस सॉल्युबल आहेत. डिलिक्विसंट आहेत, ते हायड्रेट फॉर्म करतात. ठीक आहे ना. आता ह्याचा अर्थ काय होतो बघा, लिथियम क्लोराइड आणि मॅग्नेशियम क्लोराइड इथेनॉल सॉल्युबल, इथेनॉल मध्ये सॉल्युबल. याचा अर्थ कोव्हॅलंट आहेत ते. समजते. MgCl अँड MgCl2 वॉटर सोबत रिॲक्ट होतात म्हणजे हायड्रेट फॉर्म करतात म्हणजे डिलिक्विसंट आहेत. चेक हिअर. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. LiCl ट्वाइस H2O दोन वॉटर मॉलिक्युल्स असतात लिथियम क्लोराइड सोबत आणि MgCl सोबत 8 वॉटर मॉलिक्युल्स असतात. दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. ओके येस. नेक्स्ट पॉइंट. हे पॉइंट्स ऑफ सिमिलॅरिटीज आणि पॉइंट्स ऑफ डिफरन्सेस खूप खूप महत्वाचे आहेत. क्लिअर. ठीक आहे. इम्पॉर्टंट कंपाऊंड्स कडे जाऊया आता. फर्स्ट आहे वॉशिंग सोडा. काय करायचं तुम्हाला इथं वॉशिंग सोडा मध्ये. येस, फर्स्ट ऑफ ऑल प्रिपरेशन मध्ये काय करायचं आहे, अमोनिया H2O आणि CO2. ठीक आहे ना. ओके येस. अमोनिया आणि CO2 कशामध्ये, वॉटर मध्ये पास केलं जातो टू फॉर्म अमोनियम कार्बोनेट. करेक्ट ना. ठीक आहे. दिस अमोनियम कार्बोनेट ऑन अगेन रिएक्टिंग विथ H2O and CO2 which forms ammonium bicarbonate. दिस इज अमोनियम बायकार्बोनेट. बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट विचारू शकतात. ठीक आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे इथं, ब्राईन सोल्युशन यूज केलेले. ब्राईन सोल्युशन. ठीक आहे ना. ओके, ब्राईन म्हणजे NaCl सोल्युशन. When NaCl solution okay is added into it, then what happens, NH4Cl and NaHCO3 is formed. करेक्ट ना. ओके येस. NaHCO3 जो आहे तो कसा आहे, लेस सॉल्युबल आहे वॉटर मध्ये. क्रिस्टल्स फॉर्म होतात त्याचे, सेपरेट आउट करू शकता तुम्ही. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे सेपरेटेड क्रिस्टल्स ओके ऑन हिटिंग. त्याला परत काय करायचं आहे, ओके हीट करायचं आहे. दीज आर हिटेड टू गिव्ह द सोडियम कार्बोनेट. हीट केलं इथं तुम्ही ओके तर काय मिळतो तुम्हाला, सोडियम कार्बोनेट मिळतो.
ठीक आहे. येस, सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट म्हणजे काय असतो, वॉशिंग सोडा. ठीक आहे ना, वॉशिंग सोड्याचा फॉर्म्युला तुम्हाला विचारला जातो, IMP आहे. ठीक आहे, सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट मीन्स व्हॉट, वॉशिंग सोडा. ठीक आहे, प्रॉपर्टीज पण खूप महत्वाच्या आहेत ह्या केसमध्ये. ओके, परत अमोनिया गॅस कसा रिकव्हर केला जातो हे पण महत्वाचं आहे. इट इज ट्रीटेड विथ, ठीक आहे, NH4Cl इज ट्रीटेड विथ कॅल्शियम हायड्रॉक्साइड. करेक्ट ना. ओके, एस, कॅल्शियम हायड्रॉक्साइड सोबत ट्रीट केलं. ओके, काय परत काय फॉर्म होतो, अमोनिया फॉर्म होतो. कॅल्शियम क्लोराइड इज अगेन व्हेरी इंपॉर्टंट कंपाऊंड इज फॉर्म्ड इन दिस केस. त्याला कुठली प्रोसेस म्हणली जाते, तर सॉल्वे प्रोसेस. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या प्रोसेसने प्रिपेअर केला जातो, सोडियम कार्बोनेट सॉल्वे प्रोसेसने प्रिपेअर केला जातो. ठीक आहे, आणखीन एक महत्वाचं काय की पोटॅशियम कार्बोनेट इज नॉट प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. ठीक आहे ना. ओके, के K2CO3 is not prepared by this method. का प्रिपेअर केलं जात नाही, कारण काय, KHCO3 ओके इज मोर soluble in water. So crystallization process is very difficult in this case. आलं लक्षात. NaHCO3 कसं आहे, सॉल्युबल आहे का, नाही, क्रिस्टल्स फॉर्म होतात त्याचे आणि क्रिस्टल्स काय सॉर्ट आउट करता येतात. NaH सॉरी, समजलं. तसं काय KHCO3 जो आहे तो कसा आहे, सॉल्युबल आहे. त्याच्यामुळं पोटॅशियम कार्बोनेट जो आहे तो ह्या वेने प्रिपेअर केला जाऊ शकत नाही. इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, पोटॅशियम कार्बोनेट आहे का, काय म्हटलंय, इट मे बी मेन्शन्ड हिअर दॅट सॉल्वे प्रोसेस कॅनॉट बी एक्सटेंडेड टू द मॅन्युफॅक्चर ऑफ पोटॅशियम कार्बोनेट because potassium hydrogen carbonate is too soluble, बरोबर आहे ना, to be precipitated by the addition of ammonium, ठीक आहे, हायड्रोजन कार्बोनेट to the saturated solution of potassium chloride. तो soluble आहे कशामध्ये, येस, वॉटर मध्ये. लक्षात येते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज मध्ये ह्या दोन कंडिशन्स खूप महत्वाच्या आहेत. करेक्ट, विच कंडिशन्स, की बाबा Na2CO3 आहे, बरोबर आहे ना. ओके, इट्स डेकाहायड्रेट विच ऑन हीटिंग ॲट व्हॉट टेम्परेचर, दिस टेम्परेचर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना, 375 केल्विनला जर तुम्ही हीट केलं तर फक्त 9 वॉटर मॉलिक्युल्स इव्हॅपरेट होतात. हाऊ मेनी वॉटर मॉलिक्युल्स आर इव्हॅपरेटेड व्हेन, ठीक आहे, वॉशिंग सोडा इज हीटेड ॲट 375 केल्विन इज, म्हटलं जातं, तर 9 वॉटर मॉलिक्युल्स ओके इव्हॅपरेट होतात. आणि काय फॉर्म होतो हे सुद्धा विचारलं जातं, तर काय, येस, सोडियम व्हॉट कार्बोनेट हायड्रेट, सिंगल वॉटर मोनोहायड्रेट फॉर्म होतो. लक्षात आलं ना. ठीक आहे, येस, ऑन हिटिंग अबोव धिस टेम्परेचर, अगेन इट इज हिटेड अबोव धिस टेम्परेचर. करेक्ट, तुम्हाला सिक्वेन्सला पण रिएक्शन विचारू शकतात ते. अबोव धिस टेम्परेचर हीट केलं, ओके, तर काय फॉर्म होतो तिथं, सोडियम कार्बोनेट फॉर्म होतो. समजलं हे. ठीक आहे, येस. तर त्याच्यानंतर बघा, ओके, Na2CO3 जो आहे तो ऍसिडिक आहे, बेसिक आहे. तुम्हाला ते त्याचं रिलेशन डायरेक्टली कुठं ह्याच्यामध्ये येणार आहे, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये. Na2CO3 जो आहे, Na2CO3 रिॲक्ट्स विथ वॉटर, काय फॉर्म करतो, ट्वाइस NaOH प्लस H2CO3. करेक्ट, हायड्रेशन झालं त्याचं. ठीक आहे, विच इज नाव दिस इज वीक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड म्हणतो त्याला आपण, वीक ऍसिड. दिस इज व्हॉट, strong base which always exist in the form of, okay, yes, these ions. ठीक आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय असणार आहे, हाय अमाउंट ऑफ OH मायनस इज प्रेझेंट, सोल्युशन इज बेसिक. त्याचं ॲक्वेस सोल्युशन बेसिक का असतं, कारण काय, येस, त्याचं हायड्रेशन ज्यावेळेस होतं, बरोबर आहे ना, त्यावेळेस काय, वीक ऍसिड फॉर्म होतो आणि ते स्ट्रॉंग बेस तुम्हाला माहिती आहे की ऑलवेज काय,
डिसोसिएटेड फॉर्म मध्ये राहतो OH मायनसच्या फॉर्म मध्ये, तिथे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन हायर एज कम्पेअर्ड टू दी H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. दॅट्स वाय द सोल्युशन इज व्हॉट बेसिक इन नेचर. अंडरस्टूड. हे पण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. युजेस, इट इज युज्ड इन वॉटर सॉफ्टनिंग, लॉन्ड्रिंग. ओके, हे सी करायचं तुम्हाला. युजेस कशासाठी यूज करतात, ठीक आहे ना. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास, सोप, बोरॅक्स, कॉस्टिक सोडा एक्सेट्रा एक्सेट्रा, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे. हे करा युजेस, तुम्ही वाचून घ्या परत एकदा. सोडियम क्लोराईड आता नोन आहे तुम्हाला सी वॉटरमध्ये. ओके, अप्रॉक्सिमेटली 2.7 to 2.9 ओके % काय असतो सोडियम क्लोराईड असतो. ओके, NaCl. त्याच्यामध्ये बऱ्याच इम्प्युरिटीज असतात की बाबा सोडियम क्लोराईड जो आहे तो सी वॉटर पासूनच वॉटर इव्हॅपरेट करून फॉर्म केला जातो. अप्रॉक्सिमेटली बघा 50 टन्स ऑफ द सॉल्ट आर प्रोड्युस्ड अॅन्युअली. कशामध्ये, इंडिया. लक्षात येते, सोलार इव्हॅपरेशन म्हणते त्याला. सोलार एनर्जी यूज करून किंवा काय सोलार प्लांट्स यूज करून ओके काय केलं जातं, त्या वॉटरला इव्हॅपरेट केलं जातं आणि रिमेनिंग काय राहतो त्याच्यामध्ये, सोडियम क्लोराईड. किती टन बघा, 50 lakh tons of okay salt are produced annually म्हणले इन इंडिया बाय सोलार इव्हॅपरेशन. त्याच्यामध्ये हा जो प्रिपेअर केलेला असतो सोडियम क्लोराईड तो क्रूड असतो, क्रूड सोडियम क्लोराईड. करेक्ट, ठीक आहे. जनरली ऑब्टेन बाय क्रिस्टलायझेशन. त्याच्यामध्ये ना ब्राईन सोल्युशन म्हणजे NaCl सोल्युशन, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज राहतात. फक्त सी वॉटरमध्ये एकच सॉल्ट नसतो, तर त्याच्यासोबत नंबर ऑफ सॉल्ट्स असतात. सोडियम सल्फेट असतो, ठीक आहे ना. ओके, सोडियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, या सगळ्या काय आहेत त्याच्यामध्ये असलेल्या इम्प्युरिटीज त्या सॉर्ट आउट कराव्या लागतील. ठीक आहे. कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड इम्प्युरिटीज, हे बघा इथलं स्टेटमेंट चेक करा, ठीक आहे ना. ओके, कॅल्शियम क्लोराईड ओके एस आणि काय मॅग्नेशियम क्लोराईड आर इम्प्युरिटीज बिकॉज दे आर डिलिक्विसंट. म्हणजे वॉटर ऍब्झॉर्ब करतात, ते ऍब्झॉर्ब मॉइश्चर इझिली फ्रॉम द ऍटमॉस्फिअर मधून. इम्प्युरिटीज आहेत ना. ओके, मग ज्या वेळेस ते लक्षात ठेवायचं, कधी ही सॉल्ट जर इम्प्युअर असेल ना तर ते वॉटर मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतं, अदरवाइज ऍब्झॉर्ब करत नाही. प्युअर जर सॉल्ट असेल तर काय इट विल नॉट ऍब्झॉर्ब मॉइश्चर. टू ऑब्टेन ओके प्युअर सोडियम क्लोराईड, त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे. काय केलं जातं, फिल्टर डिसॉल्व्ह केलं जातं, बरोबर. सॉरी, क्रूड सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं जातं, ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये ज्या सॉल्युबल इम्प्युरिटीज आहेत ओके त्या काय होतात, डिझॉल्व्ह होतात, बरोबर आहे ना. ओके, इनसॉल्युबल इम्प्युरिटीज ॲज इट इज राहतात. मग इथं काय म्हणलंय, द क्रूड सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर अँड फिल्टर्ड टू रिमूव्ह द इनसॉल्युबल इम्प्युरिटीज. ज्या इनसॉल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्याच्यामध्ये इवन ओके काय म्हणतो आपण, जो कचरा वगैरे असतो ना ओके तो सुद्धा त्याच्यामध्ये असतो. ते इन्सॉल्युबल असल्यामुळे काय इट कॅन बी रिमूव्ड इझिली. करेक्ट. मग हे सोल्युशन जे आहे सॅच्युरेटेड सोल्युशन कशामधनं पास केलं जातं, दिस सबस्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस कंपाऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज हायड्रोजन क्लोराईड, दॅट इज HCl. काय सॅच्युरेट केलं जातं सोल्युशन बाय युजिंग हायड्रोजन क्लोराईड गॅस. समजलं हे, ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिस्टल्स ऑफ प्युअर सोडियम क्लोराईड सेपरेट आउट. त्याला सॅच्युरेट करून क्रिस्टल सोडियम क्लोराईड ओके ऑब्टेन केलं जातं. समजते हे. येस, कॅल्शियम बघा इकडं, कॅल्शियम इन मॅग्नेशियम क्लोराईड बीइंग मोर सॉल्युबल दॅन सोडियम क्लोराईड रिमेन्स ओके इन सोल्युशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. बघा सोडियम क्लोराईड पेक्षा हे मोर सॉल्युबल आहेत, त्याच्यामुळे काय ते तसेच राहतात कशामध्ये, त्या फिल्टरेटमध्ये. आणि हायड्रोजन क्लोराईड गॅस पास केल्यामुळे तो काय होतो, सॅच्युरेट होतो. आणि सॅच्युरेट झाला की त्याला फिल्टर आउट करता येतं. विच कंपाऊंड इज युज्ड फॉर द सॅच्युरेशन ऑफ, असं पण म्हणतात किंवा काय, फॉर द प्युरिफिकेशन ऑफ सोडियम क्लोराईड, तर काय हायड्रोजन क्लोराईड गॅस इज युज्ड. त्याची सॉलिबिलिटी किती आहे, सोडियम क्लोराईडची सॉलिबिलिटी आहे 36 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. 100 ग्रॅम वॉटर मध्ये ओके किती आहे, 36 ग्रॅम काय आहे सॉलिबिलिटी आहे. किती टेम्परेचरला मेल्ट होतो, आता हे काय विचारत नाही पण सॉलिबिलिटी विचारू शकतात तुम्हाला. समजलं हे, ठीक आहे. युजेस बघू शकता तुम्ही आता, नो डाऊट युजेस साठी ओके परत बघून घ्या.
नेक्स्ट इज सोडियम हायड्रॉक्साईड. आणि सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे तो कशामध्ये प्रिपेअर केला जातो? कॅशनर केल्नर सेल. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. कॅशनर केल्नर सेल. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये कॅथोड कोण असतो, ॲनोड कोण असतो हे विचारलं जातं तुम्हाला. ठीक आहे. मर्क्युरी जो आहे तो काय असतो? कॅथोड. आणि कार्बन जो असतो किंवा ग्राफाइट जो असतो तो काय असतो? ॲनोड असतो. मर्क्युरी कॅथोड, कार्बन ॲनोड. समजलं ना. ओके. अँड दिस सोडियम काय म्हणू शकता तुम्ही, विच ब्राइन सोल्युशन इज व्हॉट इलेक्ट्रोलाइज्ड इनटू कॅशनर केल्नर सेल. इलेक्ट्रोलायसिस केलं जातं ब्राइन सोल्युशनचं. Na+ कुठं जातो? कॅथोड जवळ जातो आणि गेट डिपॉझिटेड ऑन दी Hg इलेक्ट्रोड. करेक्ट ना. मर्क्युरी इलेक्ट्रोड यूज केला कॅथोड, त्याच्यावरती जाऊन डिपॉझिट होतो आणि काय फॉर्म करतो? सोडियम अमलगम फॉर्म करतो. Chlorine, okay, goes to the anode and okay, oxidized to form chlorine gas by removal of electron. लक्षात, ऑक्सिडाइज म्हणजेच काय? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. तो इलेक्ट्रॉन कुठून येतो? असा एनोड कडून, ओके, थ्रू दी वायर कॅथोड मध्ये येतो आणि इट एंटर्स इन सोल्युशन. ठीक आहे. आता हा सोडियम अमलगम जो फॉर्म झालेला आहे, दॅट सोडियम अमलगम हायड्रोलाइज्ड, ओके, इज टू फॉर्म NaOH, H2, सॉरी, ट्वाइस Hg and H2 गॅस. परत त्याचं हायड्रोलायसिस केलं जातं. ओके. आणि हे विचारलं जातं तुम्हाला. ठीक आहे. सोडियम अमलगम जो आहे त्याचं हायड्रोलायसिस केलं जातं. तुम्ही सॉल्व्ह केलं असणार क्वेश्चन त्याच्यावरती. येते लक्षात? ठीक आहे. कसा आहे तो? व्हाईट इन कलर, ट्रान्सल्युसंट आहे. ओके. बाकीच्या गोष्टी काय गरज नाही तुम्हाला तिथं. ओके. फक्त काय की एनोड जवळ काय होतं, कॅथोड जवळ काय होतं आणि सोडियम हायड्रॉक्साईड कसा फॉर्म होतो, दॅट रिएक्शन्स आर इम्पॉर्टंट. क्लिअर? ठीक आहे. आता सोडियम क्लोराईड जर एअरमध्ये किंवा काय ॲटमॉस्फिअरमध्ये जर एक्सपोज केला तर काय, इट रिॲक्ट्स विथ CO2. CO2 सोबत रिॲक्ट होतो तो आणि CO2 सोबत रिॲक्ट होऊन काय फॉर्म करतो? Na2CO3 फॉर्म करतो. दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. ठीक आहे. युजेस करू शकता तुम्ही, कशासाठी यूज केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, दॅट इज कॉल्ड एज अ बेकिंग सोडा. ओके. Sodium hydrogen, okay, is carbonate baking soda, that is NaHCO3. Okay, generally काय NaHCO3 जो आहे तो इनो मध्ये पण मिळेल तुम्हाला विथ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके. हे काय अँटी ऍसिड्स म्हणून यूज होतात बळानं जनरली, बरोबर आहे ना. ओके. सियर सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट सोल्युशन बनवलं, सपोज सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, CO2 gas is passed into it, then what happens? Sodium hydrogen carbonate is formed, that is called as a sodium bicarbonate. आणखीन एक महत्वाचं, माइल्ड, ओके, अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा यूज करतात. ठीक आहे. स्किन इन्फेक्शन मध्ये. लक्षात येते? ओके. माइल्ड अँटीसेप्टिक. ठीक आहे. इट इज युज्ड इन फायर एक्सटिंग्विशर. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? CO2 इज फॉर्म्ड आफ्टर हिटिंग. CO2 काय असतो? फायर एक्सटिंग्विशर म्हणून ऍक्ट होतो. त्याच्यामुळे काय, सोडियम बायकार्बोनेट सुद्धा ऍड केला जातो फायर एक्सटिंग्विशिंग एजंट म्हणून. अंडरस्टूड? ठीक आहे. आता हे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स जे आहे तुम्ही ऑलरेडी बायोलॉजीमध्ये केलेलंच आहे. ठीक आहे. ग्रुप सेकंड कडे जाऊयात आपण. IMP इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. सिंपल आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. कसं लिहाल तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर सेकंड ग्रुप एलिमेंट्स, ग्रुप सेकंड एलिमेंट्स? ओके. कोण कोण आहे तिथं? बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, व्हॉट? राजी. करेक्ट ना. बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. बेरिलियम, ओके, सेकंड पिरियड पासून स्टार्ट होतो. थर्ड, मॅग्नेशियम थर्ड पिरियड मध्ये आहे. कॅल्शियम फोर्थ पिरियड मध्ये. स्ट्रॉन्टियम, ओके, फिफ्थ पिरियड मध्ये. बॅरियम सिक्स्थ पिरियड मध्ये आहे. रेडियम, ओके, सेव्हन्थ पिरियड मध्ये आहे. ठीक आहे ना. ऍटॉमिक नंबर्स कसे फाइंड आउट करायचे? चेक करायचं. ऍटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज व्हॉट? 4. बरोबर आहे ना. ओके. किती ऍड कराल त्याच्यामध्ये? डेफिनेटली 8 ऍड कराल. काय होईल? 12. 12 प्लस 8 व्हॉट? 20. लक्षात येते का हे? येस. परत 20 प्लस 18. 18 चा डिफरन्स आहे. इथं कितीचा? 8 चा डिफरन्स आहे. ठीक आहे ना, या दोन्हीमध्ये. त्याच्यानंतर ह्या दोन्हीमध्ये किती? 18 चा डिफरन्स असतो, म्हणजेच काय? 38. करेक्ट. ह्या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे? परत 18 चा डिफरन्स. 8 8 16. रिमेनिंग इज 1. 56. 56 प्लस इथं काय? 32 चा डिफरन्स आहे. फक्त अल्कली मेटल साठी, ओके, ही मॅजिक नंबर्स लक्षात ठेवा. 8 8 18 18 32. करेक्ट ना. ओके. इट इज 88. करेक्ट ना. 6 plus 2 8, 5 plus 3 8, 88.
तुम्ही हे लक्षात कसं ठेवू शकताय, नोबल गॅसेसवर जे की मागे सांगितलं मी, त्याचा पिरियड नंबर तुम्हाला विचारला जातो, IUP आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ओके, इथं काय लिहाल, हेलियम 2s2. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, NS2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या लास्ट सेल मध्ये, म्हणून त्याची व्हॅलन्सी सुद्धा काय आहे, S2 आहे. करेक्ट. कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणतो त्याला आपण. कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहतो, +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन 3s2. करेक्ट. कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अर्गॉन 4s2. करेक्ट. स्ट्रॉन्टियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रिप्टॉन 5s2. बॅरियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ओके, झेनॉन 6s2. आणि रेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे, 7s2. खूप किती इझी आहे बघा, ठीक आहे ना. ओके, 2s2 to 7s2 पर्यंत आहे. ओके, लास्ट सेल मध्ये पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 आहेत. अंडरस्टूड, ठीक आहे. ॲटॉमिक रेडिया आता बघा, इथं सेम असणार आहे सगळ्या गोष्टी. ॲटॉमिक रेडिया, आयोनायझेशन एन्थॅल्पी, करेक्ट ना. ओके, आयोनायझेशन एन्थॅल्पी, हायड्रेशन एन्थॅल्पी, या सगळ्या गोष्टी काय असणार आहेत, परत सिमिलर असणार आहेत. ठीक आहे, चेक करा इथं टेबलमध्ये. ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास काही गरज नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होत जाईल, डेफिनेटली इट शुड डिक्रीज डाउन द ग्रुप हियर. ओके, येस, 899 7, त्याच्यानंतर 590 कमी झाली ना. येस, डिक्रीजेस डाउन द ग्रुप अप टू दी बॅरियम. बॅरियम पर्यंत काय होते, डिक्रीज होते. रेडियम नंतर परत काय व्हायला लागते, इन्क्रीज व्हायला लागते. ठीक आहे ना. ओके, पण रेडियम साठी लक्षात काय ठेवायची गरज नाही. ओके, फक्त काय ह्या बॅरियम पर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे ना. डिक्रीजेस बॅरियम पेक्षा, ओके, रेडियमची काय असते, हायर असते थोडीशी. ठीक आहे ना. त्याला लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन वगैरे रिस्पॉन्सिबल असतं, पण जनरली एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये, ओके, ते इम्पॉर्टंट रोल प्ले करत नाहीये. ओके, फक्त लक्षात ठेवा की डाऊन दी ग्रुप काय डिक्रीजेस. आयोनायझेशन एन्थॅल्पी, ओके, सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी सेम डिक्रीजेस डाऊन दी ग्रुप. ठीक आहे, ह्याच केसमध्ये फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे हायड्रेशन एन्थॅल्पी. हायड्रेशन एन्थॅल्पी मध्ये परत काय, आयन्स हायड्रेट कुठल्या सॉरी किती अमाऊंट मध्ये होतात, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, बेरिलियमची हायड्रेशन एन्थॅल्पी हायर आहे, त्याच्यानंतर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ठीक आहे ना. ओके, बेरिलियमची हायड्रेशन एन्थॅल्पी हायर, मेटॅलिक रेडियस डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. बरोबर आहे का. ओके, सॉरी, मेटॅलिक रेडियस म्हणले ना, रेडियस इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. रेडियस का इन्क्रीज होते, सेल नंबर इन्क्रीज होता म्हणून. ठीक आहे, आयोनिक रेडियस ऑल्सो इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप बिकॉज सेल नंबर इन्क्रीजेस. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट हियर, ओके, फर्स्ट ऑफ ऑल डिक्रीज्ड, लॅटर ऑन इन्क्रीज्ड. ठीक आहे ना. ओके, कोणासाठी इन्क्रीज झालेला आहे, आता हे तुम्हाला ऑर्डर्स तयार करावं लागतील, समजते ना. ओके, 1560, त्याच्यानंतर 924 आहे, 1124 आहे. परत बघा, सगळ्यात कमी कोणाची आहे तर काय, मॅग्नेशियम साठी. जसं की लिथियम साठी आपण पाहिलं, बरोबर ना. ओके, एस, लिथियम, त्याच्यानंतर सोडियम जो आहे सेकंड एलिमेंट होता, त्याच्यासाठी जसं पाहिलं आपण, सेम वेनी इथं मॅग्नेशियम साठी आहे का. करेक्ट. हियर फर्स्ट ऑफ ऑल बेरिलियम, त्याच्यानंतर कोण येतो, कॅल्शियम, देन स्ट्रॉन्टियम, देन ओके येस बॅरियम, अँड देन सगळ्यात कमी कोणाची आहे हे लक्षात ठेवा, दॅट इज मॅग्नेशियम. बॉइलिंग पॉइंट, ओके, परत ह्याच ठिकाणी तुम्हाला येऊन थांबवावं लागेल. आणि करेक्ट ना. ओके, बॉइलिंग पॉइंट मध्ये तुम्हाला व्हॅरिएशन मिळेल, ह्याच्या ऑर्डर्स तयार करायचे. ठीक आहे ना. ओके, बघून ऑर्डर तयार करून घेऊ शकता तुम्ही. ओके, फर्स्ट कोण येणार आहे, बेरिलियम. बेरिलियम नंतर कोण येणार आहे, एस, डेफिनेटली. ओके, इथं जावं लागेल तुम्हाला, मग ही ऑर्डर तयार करून घ्यायची अशी. ठीक आहे ना. तुमच्याकडे ऑर्डर आहेत ऑलरेडी, फक्त एकदा रिवाइज करून घ्या ते ऑर्डर्स. डेन्सिटी, हायेस्ट डेन्सिटी कोणाची आहे, ओके, चेक करा हायेस्ट डेन्सिटी. आता इथं डेन्सिटी लो झालेली आहे, 184 बेरिलियमची आहे, त्याच्यानंतर कमी झाली, परत कमी झाली. करेक्ट. लॅटर ऑन इन्क्रीजेस, सगळ्यात जास्त डेन्सिटी कोणाची आहे या ग्रुपमध्ये तर काय, रेडियमची डेन्सिटी हायर आहे, 5.5. त्याच्यानंतर कोण आहे, 3.9. नेक्स्ट 2.63. देन व्हॉट, बेरिलियम, देन एस मॅग्नेशियम, देन कॅल्शियम. कॅल्शियमची सगळ्यात कमी डेन्सिटी आहे,
नोट करून ठेवा हे. डेन्सिटी इज ओके इज लोअर फॉर द कॅल्शियम ओनली. इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ठीक आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे डाऊन द ग्रुप काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. करेक्ट ना, डाऊन द ग्रुप काय झालं, इन्क्रीज. बेरिलियमचं सगळ्यात हायर आहे. परत जसं लिथियमचं आहे ना, ओके, तसं बेरिलियमचं सॉरी काय म्हणतो त्याला आपण, कोणाचं आहे हायर, ओके, तर ह्या दोनचं शेवटी बघायचं आहे आपल्याला ना. बेरिलियमचं नाही, बेरिलियमचं -1.97 आहे. ओके, सगळ्यात हायर कोणाचं आहे, शेवटचा एलिमेंटचा रेडियमचा हायर आहे. व्हॅल्यूज ओके शो करतात त्या, मग ऑर्डर लावून घ्यायची अशीच, ठीक आहे ना. ओके, आता इथं महत्वाच्या ऑर्डर्स इथं खाली दिलेल्या आहेत तुम्हाला. ओके, फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर इज इन्क्रीजिंग आयोनिक साइज. इन्क्रीजिंग आयोनिक साइज डाऊन द ग्रुप. लक्षात येते का? इन्क्रीज हे आयोनिक साइजची ऑर्डर नाहीये. ओके, तर हायड्रेशन एन्थॅल्पीची ऑर्डर आहे. सी हायड्रेशन एन्थॅल्पी, कारण काय इथं इन्क्रीजिंग दाखवलेलं नाही, डिक्रीजिंग दाखवलंय, म्हणजेच काय ही हायड्रेशन एन्थॅल्पी आहे. ठीक आहे, हेच तुम्हाला ऑर्डर ती ऑलरेडी तुमच्याकडे आहे, ती बघून घ्या ऑर्डर. ठीक आहे, आता इथं मी लिहत नाही ऑर्डर, पण IMP आहे, एक लक्षात ठेवा. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, ठीक आहे ना. ओके, येस, स्टँडर्ड पोटेन्शियल, ह्या ऑर्डर्स ना विचारले जातात, खूप खूप महत्वाचे आहेत. हायड्रेशन एन्थॅल्पीची ऑर्डर खूप महत्वाची आहे, विचारली जाते. ठीक आहे ना. ठीक आहे, आता हायड्रेशन एन्थॅल्पी जी आहे फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स पेक्षा इथं किती असणार आहे, हायर असणार आहे. बघा इथं, ठीक आहे, द हायड्रेशन एन्थॅल्पीज ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल आयन्स आर लार्जर दॅन दोज ऑफ द अल्कली मेटल आयन्स. अल्कली मेटल आयन्स पेक्षा ती कशी असते, लार्जर. Thus compounds of alkaline earth metals are more extensively hydrated. ओके, हे हायड्रेटचे फॉर्म, मॅग्नेशियम क्लोराइड 6H2O हायड्रेटेड आहे, कॅल्शियम क्लोराइड 6H2O मोर एक्सटेन्सिव्हली हायड्रेटेड म्हणलंय. ठीक आहे ना. ओके, का, कारण काय, येस, ह्या ॲटमची साईज लोअर असते एज कम्पेअर्ड टू दॅम. ठीक आहे, हे आयन जे आहेत त्याची साईज लोअर असते एज कम्पेअर्ड टू दी yes first group elements. That's why okay they get hydrated more as compared to the first group elements. क्लिअर झालं हे. येस, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये ओके कंप्लीट करूया पार्ट आपण. नेक्स्ट लेक्चर मध्ये काही क्वेश्चन्स पण बघूया. ठीक आहे ना, थोडंसं फास्ट मी जे जे महत्वाचं आहे ते सांगत जातो. ठीक आहे, तुमच्याकडे नोटबुक्स आहेत, त्या नोटबुक्स मधून परत परत करत जायचंय. ओके, IMP गोष्टी रिवाइज करत जायच्या आहेत. ठीक आहे, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.